महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज 1 मे रोजी धुळे शहरातील पाचकंदील आग्रा रोड येथील लाल बहादूर शास्त्री मार्केटचा बहुप्रतीक्षित भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मार्केटच्या उभारणीमुळे धुळे शहराच्या व्यावसायिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे। आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या नव्या आणि अद्ययावत मार्केटच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला। या महत्त्वपूर्ण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर मायादेवी परदेशी आणि भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर उपस्थित होते। याशिवाय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निमंत्रक म्हणून माजी महापौर तथा नगरसेविका कल्पना महाले, नगरसेवक रोहित चांदोडे आणि नगरसेवक चेतन गवळी यांनी पुढाकार घेतला। याप्रसंगी शहरातील विविध प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक आणि मोठ्या संख्येने स्थानिक व्यापारी उपस्थित होते। या नव्या बाजारपेठेच्या निर्मितीमुळे स्थानिक अर्थकारणाला गती मिळणार असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 5 मार्केट याचे डेव्हलपमेंटचे काम आम्ही सुरू केले। त्याच्यामध्ये सर्वे नंबर 153 वर दशहरा मैदान इथे पाण्याची टाकी होती, अनेक वर्ष तिथे ते बाबळ होते। पण आज मी रेल्वे स्टेशनकडे जात असतो तर अत्यंत सुसज्ज सुंदर उंच अशा दुकाने मला तिथे दिसतात आणि ही ऑप्शनच्या माध्यमातून तिथे लिलाव होणारे चढाओढ लागेल, स्पर्धा लागेल। पहिला टप्पा आम्ही विकला, जवळपास मला वाटतं 1.5 कोटी रुपये हे तिथे आले, 1.5 कोटी रुपये खात्यावर जमा केले आणि आता शॉपिंगच्या विकासाला चालना तिथे देण्यात आली। धुळे महानगरपालिकेच्या गट नंबर 3.80 फुटी रोड, गट नंबर 3 मध्ये 80 फुटे रोड इथे संत सावता माळी मार्केटचा विकास करण्याचा आम्ही चालू आहे। जवळपास 100 दुकाने तिथे येणार आहेत आणि तिथल्या भागाचा विकास होणार। नवरंग जलकुंभ होता, तिथे डीपीडीसीच्या माध्यमातून जय हिंद मार्केट हे आधुनिक सिटी सेंटर मॉल आम्ही तिथे बनवणार आहे। तिथे थिएटर असेल, रेस्टॉरंट असतील आणि मागे भाजीपालाचं मार्केट देखील तिथे असेल, ते सुद्धा काम हे वेगाने चाललंय। नवरंग जलकुंभच्या ठिकाणी भाजी मार्केटचं काम चालू आहे, जय हिंद मार्केटचं काम चालू आहे। सर्वे नंबर 73 आरक्षण क्रमांक 50 इथे देवपूरमध्ये सुद्धा एक भाजी मंडईचं काम चालू आहे। आणि सर्वात महत्त्वाचा या धुळे शहराच्या हृदयस्थानी असलेला हा जो मार्केट कमिटी, त्या मार्केटमध्ये आमचा तर कधी योग फार कमी इथे आला, 1-2 वेळा तुम्ही मिरवणूक काढली तेव्हाच आमचा इथे आला, परंतु याला काळाचं रूप बदलणं गरजेचं। कधी कधी व्यापारी सांगायचे की आमच्या डोक्यावर काय पडून येईल का काय अशी भीती वाटते, परंतु पोटासाठी करावं लागतं, दुकानामध्ये बसावं लागेल, जे होईल ते होईल। परंतु कधीतरी 100 वर्षानंतर आपण बदलणार आहे का? आणि म्हणून या 5 कंदीलच्या चौकामध्ये जय किसान जय जवानचा नारा देणारे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाने एक भव्य आणि दिव्य ग्राउंड+3 चे एक मोठं शॉपिंग आणि भाजी मंडई इथे येते। मागच्या काळामध्ये जितकी भाजी मार्केट होते त्याच्यापेक्षा दुप्पट मिळणार आहे। म्हणजे जे आहेत त्यांना तर भाजी मार्केट मिळणारच आहे, दुकान मिळणारच आहे। जे अतिक्रमणमध्ये कोपऱ्या कापऱ्यामध्ये बसायचे त्यांचाही विचार करण्यात आला आणि आमच्या भावी पिढी युवकांसाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये ई लिलावच्या माध्यमातून त्यांना सुद्धा दुकाने मिळतील अशा प्रकारची व्यवस्था या माध्यमातून झाली आहे।